आता काय बोलावं आई तुला ते कळत कसं नाही. किती चांगल्या मोठ्या मोकळ्या मनाने म्हणते ती चल म्हणून. मी चल की इथं काय ठेवलंय गावात शेळ्यात आणि याच्यात गुरात ढोरात. दुखण्याचं कोण नाही लक्ष द्यायला हा. तिथं तरी आम्ही दोघं आहेत. अरे मग आता तुझा बाळ जाऊन 2 वर्ष झाले, तेव्हा नाही रे तुम्हाला माझी आठवण आली. तिकडं आजारी पडली तर त्या बाळाने मला दवाखान्यात नेलं आणि त्यानंच औषध पाणी केलं. आणि तेव्हा ते कुठं गेले होते, आता बरे आले. अगं ते कसं जरा कामत होतं नाही त्याच्यामुळे नाही लक्ष राहिलं. मग आता हाय वेळ आता ही बी आहे म्हणलं दिन तुझ्याकडे लक्ष आहे की नाही. हा मी आता घरीच हा. असते. तुमची घेईन अगं काळजी. मला चांगलं ठाव आहे, तुम्हाला गावाकडनं बातमी कळली आहे म्हणून तर आला ना धावत धावत. तसं काय नाही आत्या, अहो, तुमची काळजी म्हणून तुमच्याकडे हा आलोय. आणि ते काय आहे? आणि ते पैसे आज न उद्या आमचेच आहेत ना. हा अरे ते माझे मेल्यावर तू घे, आता मी तुला काय देणार नाही. तसं नाही हा. आई. आणि घ्यायला- आता माझ्याकडे काय नाही पण आहे. हा. असं कसं नाही पण म्हणजे मला आता लागतेच पैसे थोडीशी गरज होती म्हणून तुला आलतो मागायला. आणि तुम्हाला आम्ही सोडून तरी कोण आहे आत्या, मग? तुम्ही एवढं हे करता.